नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा संदेश रोमकरांस पत्र 10 अध्याय 17 वचन खूप महत्त्वाचा आहे. बायबल म्हणते, विश्वास ऐकण्याने येतो आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येते. बंधू आणि भगिनींनो, विश्वास ही काही जादूची गोष्ट नाही. ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे जी देवाचे वचन ऐकण्याने वाढते. जेव्हा तुम्ही देवाचे वचन ऐकता, जेव्हा तुम्ही बायबल वाचता, जेव्हा तुम्ही त्याची वचने तुमच्या कानांत आणि अंतःकरणात घेता, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यातील विश्वास जागृत करतो आणि त्याला बळकट करतो. तुम्ही जितके जास्त वचन ऐकाल तितका तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. शंका कमी होतील, भीती नाहीशी होईल आणि तुमचे हृदय देवावर अधिक दृढपणे स्थिरावेल. जर तुमचा विश्वास कमजोर होत असेल तर देवाच्या वचनापासून दूर जाऊ नका. ते ऐका, वाचा, त्यावर मनन करा आणि ते आचरणात आणा. जसे शरीराला अन्नाची गरज असते तशीच आत्म्याला देवाच्या वचनाची गरज असते. आजपासून दररोज थोडा वेळ देवाचे वचन ऐकण्यासाठी काढण्याचा संकल्प करा. कारण विश्वास ऐकण्याने येतो आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येते. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तुमचा विश्वास वाढो. प्रभू येशूची स्तुती असो. तुमच्यावर देवाचा आशीर्वाद असो. रोज असे व्हिडिओ बघण्यासाठी टुडेज ब्लेसिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना ख्रिस्तात सलाम.